नमस्कार माझ्या लाडक्या बाळांनो, मी आहे तुमची लाडकी आजी। कसे आहात सगळे? आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। बाळांनो, सगळ्यात आधी तुम्हाला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। मदर्स डे म्हणजेच मातृदिन। तर त्या निमित्तानं तुम्हाला मी छान अशी सुंदर आणि गोड अशी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट प्र के अत्रे यांच्या दुसऱ्या इयत्तेतल्या पाठ्यपुस्तकातली गोष्ट आहे। ही तुम्हाला खूप आवडेल, ही मला पण खूप आवडते। तर गोष्टीचं नाव आहे दिनूचं बिल। तर झालं असं बाळांनो, दिनू नावाचा एक छोटा मुलगा होता। त्याचे वडील डॉक्टर होते। दिनू कधी कधी त्यांच्यासोबत दवाखान्यात जायचा। तिथं पुष्कळसे लोक यायचे, कुणी तपासून घेण्यासाठी तर कुणी औषध घेण्यासाठी, कुणाचं पोट दुखतंय तर कुणाचं डोकं दुखतंय, ताप आलाय असे ते लोक सांगायचे। आणि शेवटी म्हणायचे, डॉक्टर माझं बिल किती झालंय ते सांगा। दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायचा। दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळायला लागल्या होत्या, पण बिल म्हणजे काय हे अजून त्याला कळलेलं नव्हतं। दिनूने एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा बिल म्हणजे नेमकं काय हो? मग त्याच्या बाबांनी टेबलावरचं पावती पुस्तक काढून दिनूला दाखवलं। हे बघ, याला बिल म्हणतात, वाच, बाबा म्हणाले। दिनूनं पावती पुस्तकचा कागद हातात घेतला आणि तो वाचू लागला। तपासणी फी 10 रुपये, घरी येऊन तपासणी 20 रुपये, औषधं 8 रुपये, एकूण बिल 38 रुपये। दिनू हे बिल कितीतरी वेळ वाचत होता आणि त्यासोबतच पावती पुस्तकातली इतर बिलही त्यानं वाचली। का कोणास ठाऊक, वाचता वाचता दिनू अचानक गालातल्या गालात हसला आणि त्याच्या डोक्यात काहीतरी नक्कीच विचार आला। घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि कागदावर एक बिल त्यानं बनवायला घेतलं। अगदी बाबांसारखाच गंभीर चेहरा करून तो बिल लिहू लागला। दिनूने लिहिलं, आज बागेतून फुलं आणल्याबद्दल 50 पैसे, बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल 2 रुपये, शेजारच्या काकूंकडे निरोप घेऊन गेल्याबद्दल 1 रुपया आणि सगळ्यात शेवटी दुकानातून साखर आणल्याबद्दल 50 पैसे, एकूण बिल 4 रुपये। त्यानंतर दिनूनं काय केलं माहिती आहे? त्या बिलावर चक्क आईचं बिल असं लिहिलं आणि हे बिल त्याने सरळ आईच्या खोलीत नेऊन तिच्या नजरेस पडेल असं ठेवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी दिनू उठला, त्याच्या उशाशी त्याला 4 रुपये ठेवलेले दिसले। ते पाहून दिनू खूप खुश झाला। तेवढ्यात त्याला तिथे ठेवलेला आणखी एक कागद त्याच्या नजरेस पडला। दिनूने तो कागद उचलला आणि वाचू लागला। त्या कागदावर लिहिलं होतं, दिनूचं बिल। आईनंही दिनूच्या नावानं एक बिल तयार केलं होतं। पुढे लिहिलं होतं, लहानपणापासून आत्तापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही, आजारपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही, गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काहीच नाही आणि सगळ्यात शेवटी वाचायला शिकवल्याबद्दल काहीही नाही, एकूण बिल काही नाही। हे वाचताच दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आलं, त्याचा गळा भरून आला, त्याच्या हातातला कागद नकळत गळून पडला। पैसे घेऊन तो धावतच आईकडे गेला। काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून तो रडू लागला। आईनं त्याच्या केसातून हात फिरवला, दिनूला कुरवाळलं, त्याचा मुका घेत ती म्हणाली, तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं दिनू। तर बाळांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आई आपल्यासाठी किती किती करते। रात्री ताप आला तर जागत बसते, भूक लागली की आधी आपल्याला वाटते, रडलं तर जवळ घेते आणि हे सगळं करताना कधीच तुम्हाला बिल मागत नाही, कारण आईचं प्रेम हे निरपेक्ष असतं, ते कधीच पैशात मोजता येत नाही। म्हणून बाळांनो, ही आजी सांगते, आईवर प्रेम करा, आईची काळजी घ्या, कारण जगात आईसारखं दुसरं कुणीच नसतं। बाळांनो, आज मदर डेच्या निमित्तानं तुमच्या आईला एक गुलाबाचं फूल द्या आणि तिला सरप्राईज द्या, बघा तिला किती बरं वाटेल। तर आजची गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या लाडकी आजी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग पुन्हा भेटूयात नवीन गोष्टीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, बाय।